सध्या अनेक भागामध्ये जर आपण पाहिलं तर शेतकरी रासायनिक शेतीकडे वळलेले आहे आणि त्यामुळं जमिनीचा कस जो आहे तो दिवसेंदिवस खालवत चाललेला आहे. उत्पादनामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. याला पर्याय म्हणून अनेक शेतकरी जे आहेत ते आता नैसर्गिक शेतीकडे जे आहे ते वळत असल्याचं पाहायला मिळत आहे. घरच्या गायींच्या गोमूत्रातून शेणामधनं जे आहे ते उत्कृष्ट शेती जे आहे ते अनेक शेतकरी करतात. असंच एक शेतकरी आहेत अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरातील अनुराग यावलकर म्हणून शेतकरी आहेत. त्यांच्या शेतामध्ये मी आलेलो आहे. नैसर्गिक शेतीमधनं त्यांनी जे आहेत ते त्यांच्या शेती वाढवलेली आहेत, उत्पादन वाढवलं. आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत. भाऊ काय सांगणार, कशा पद्धतीनं तुम्ही नैसर्गिक शेती करताय? आम्हाला नैसर्गिक शेतीबद्दल पहिले नॉलेज कमी होतं आणि भरोसाही कमी होता. तर आपलं जेव्हा कृषी विभागाकडून आम्हाला ट्रेनिंग भेटलं KVK दुर्गापूर बडनेऱ्याला, त्यानंतर जयपूरला ट्रेनिंग झालं, लखनौला ट्रेनिंग झालं आणि त्यानंतर आपलं NIPHM हैदराबादला ट्रेनिंग झालं. तर त्यातून आपल्याला हळूहळू सगळी माहिती भेटायला लागली आणि त्याची टेक्निकॅलिटी समजायला लागली आणि त्याला कधी प्रयोगात आणायचं आहे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे, हे सगळ्या तांत्रिक ज्या विधी आहेत त्यांच्या त्या आपल्याला समजायला लागल्या. तर आपण तेव्हापासून मग याच्यात हळूहळू करत गेल्या 3 ते 3.5 वर्षापासून हा प्रयोग करत आहे आणि त्याच्यात आपण मग आता जैविक शेतीचे नवनवीन प्रयोग चालू केलेले आहेत. कशा पद्धतीनं काम चालतं जैविक शेतीचं, काय सांगणार? जैविक शेतीमध्ये म्हणजे जी मेन बाब आहे ती आहे आपली बांधावरचं निविष्ठा संसाधन हे शेतातच बनलेलं पाहिजे आणि त्यामुळे आपला जो बाहेर होणारा खर्च आहे किंवा रासायनिकवर होणारा खर्च आहे तो कमीत कमी किंवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे. तर याच्यात आपल्याला संत्र्याशी निगडीत आपला एरिया असल्यामुळे आपण संत्र्यावरच सगळे जैविक निविष्ठांचा वापर जास्तीत जास्त कसा करून कास्तकारांचा पैसा म्हणजे खर्च कसा कमी करता येईल आणि संत्र्यातलं उत्पादन कसं जास्तीत जास्त घेता येईल याच्यावर आपण भर घेतलेला आहे. त्यात संत्र्यात प्रामुख्याने जे येणारे फळगळ आहे किंवा देठसुकी आहे किंवा मळ रोग आहे किंवा हुमणी अळीचा त्रास आहे किंवा व्हाईट थ्रिप्सचा त्रास आहे, तर यांना जैविकरित्या कसं कंट्रोल करता येईल त्याच्यावर आपण अलग संशोधन केले आणि जे वैज्ञानिकांनी आपल्याला गाईडलाईन्स दिल्या होत्या त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट केल्या. त्यात आपण पिवळे चिकट सापळे झाले, फेरोमन ट्रॅप झाले किंवा निमास्त्र, ब्रह्मास्त्र आणि मायक्रोन्यूट्रियंटसाठी सप्तधान्याच्या स्लऱ्या, हे सगळं जैविकरित्या आपण वापरून याच्यात बराचसा आपण कंट्रोल हा रासायनिक खतांचा आणि फवाऱ्यांचा कमी करून चांगलं उत्पन्न घ्यायचा प्रयत्न केला आहे. सर, उत्पादनात किती वाढ झालेली आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? या भागात संत्र्याचं उत्पादन मोठं घेतलं जातं, परंतु दिवसेंदिवस संत्र्याच्या बागा तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. संत्र्याची घर वाढलेली आहेत. शेतकऱ्यांना काय सल्ला देणार? उत्पादनात किती भर झाली? उत्पादनात भर पहा साहेब, असा आहे की जे झाडांचे वय आहेत आणि त्याच्यानंतर कलमेचा जो प्रकार आहे त्याच्यावर डिपेंड करतं की उत्पादन कसं राहील. तर आपलं वय समजा साधारणतः 15 वर्षाचं झाड जर आपण पकडू तर याच्यात आपल्याला ऑन ॲन ॲव्हरेजलीच एक चांगला यील्ड आलेला आहे. तर गेल्या मागच्या वर्षी आपल्याला 3000 झाडातून जवळपास 225 टन माल निघालेला आहे आणि याच्या पहिले जे निघाला होता तो 84 टन होता आणि त्याच्या पहिले जो निघाला होता तो 45 टन होता. तर हे आपलं म्हणजे ग्रॅज्युअली इन्क्रीमेंट होत चाललेलं आहे आणि याच्यातून आपल्याला आता चांगल्यापैकी रिझल्ट येत आहे आणि बिमाऱ्या कमी येत आहेत झाडांवर. नक्कीच आपण बघू शकतो रासायनिक शेती सोडून जे आहे ते शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळलेले आणि याच्याच माध्यमातून जे आहे ते मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ झाली देखील त्यांनी सांगितलेलं आहे. स्वप्नील उमाप, TV9 मराठी, वरुड, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.